महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा स्फोट होणार होता. सगळं सेट होतं, प्लान तयार होता, खेळाडू तयार होते, पण शेवटच्या क्षणी कुणीतरी ब्रेक मारला. होय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बहुचर्चित ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी, जे राज्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा हादरवू शकत होतं, ते अचानक थांबलं आणि थांबवलं गेलं. कुणी? तर स्वतः भाजपने. आता हा सगळा खेळ नेमका काय होता, कसा तयार झाला आणि शेवटच्या क्षणी का थांबला गेला, हे समजून घेतलं तरच या संपूर्ण स्टोरीचं खरं वजन आणि बातमी मागची बातमी समजेल. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू होती की एकनाथ शिंदे आता पुढचा मोठा राजकीय डाव टाकणार आहेत. हा डाव साधा नव्हता. हा होता पॉवर एक्सपान्शनचा प्लॅन. या प्लॅन नुसार ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटातून प्रत्येकी 5 ते 6 खासदार तोडायचे आणि थेट शिंदे गटात आणायचे, म्हणजेच एकूण 10 ते 12 खासदारांचा मोठा आकडा तयार करायचा. आता हा फक्त आकड्यांचा खेळ नव्हता. हा होता राजकीय ताकद वाढवण्याचा, मल्टिप्लाय करण्याचा गेम. कारण इतके खासदार एकत्र आले असते तर दिल्लीमध्ये शिंदे गटाचं वजन अचानक वाढलं असतं. आणि म्हणूनच हा प्लॅन फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, तर थेट दिल्लीशी जोडलेला होता. याच कारणासाठी एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ऑपरेशन टायगर या नावाला अचानक वेग आला. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की काहीतरी मोठं होणार आहे. सगळं काही ट्रॅकवर चाललं होतं. वातावरण तयार होतं, राजकीय गणितं जुळत होती आणि काही खासदारांशी प्राथमिक स्तरावर संपर्कही झाल्याची चर्चा सुरू झाली होती. म्हणजेच हा प्लॅन केवळ अफवा नव्हता, तर ग्राउंड लेवलवर हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत होते. पण इथेच अचानक गेम मध्ये मोठा ट्विस्ट आला. अचानक भाजपकडून सिग्नल आला की ऑपरेशन थांबवा. म्हणजेच ज्यांना या संपूर्ण प्लॅनचा फायदा होणार होता त्यांनीच ब्रेक मारला. आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की भाजपने हा गेम का थांबवला. पहिलं कारण सरळ आणि स्पष्ट आहे की केंद्रात भाजपकडे आधीच मजबूत संख्याबळ आहे. सरकार स्थिर आहे आणि तातडीचा कोणताही धोका नाही. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील खासदार फोडण्याची तातडीची गरज नाही. जिथे गरज नाही तिथे उगीच फोडाफोडीचे राजकारण करून भाजप उगाच आपली प्रतिमा खराब करून घेणार नाही, असाही एक सुरू म्हटला. पण राजकारणात सगळं फक्त गरजेवर चालत नाही. अनेकदा निर्णय भविष्यातील समीकरण लक्षात घेऊन घेतले जातात. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे टायमिंग. सध्या देशात आणि राज्यात राजकीय वातावरण संवेदनशील आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर खासदार फोडण्याचा प्रयत्न झाला असता तर त्याचा पॉलिटिकल बॅकलॅश देखील होऊ शकला असता. विरोधकांना एक मोठा मुद्दा मिळाला असता आणि सत्ता वाचवण्यासाठी फोडाफोडी असा नरेटिव्ह तयार झाला असता, जो प्रतिमेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे हा निर्णय केवळ आकड्यांचा नव्हता, तर परसेप्शन मॅनेजमेंटचा देखील होता. या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे हा संपूर्ण प्लॅन इतका पुढे गेला होता तर अचानक ब्रेक का मारावा लागला. कारण राजकारणात एखादा प्लॅन फक्त विचाराच्या पातळीवर नसतो. तो एक्झिक्युशन स्टेजला पोहोचला की मागे घेणं म्हणजे काहीतरी मोठं कारण असणं आवश्यक असतं. इथेच इंटरनल बॅलन्स हा शब्द खूप महत्त्वाचा ठरतो. कोणत्याही मोठ्या आघाडीसाठी बाहेरचा विरोधक जितका महत्त्वाचा असतो, तितकाच आतला समतोल राखणंही महत्त्वाचं असतं. आणि कधी कधी बाहेरचा गेम जिंकताना आतला समतोल बिघडू नये म्हणून मोठे निर्णय थांबवले जातात. जर आपण मागील काही राजकीय घटनांकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा जेव्हा एखाद्या मित्र पक्षाची ताकद अचानक वाढते, तेव्हा मुख्य पक्ष अधिक सावध होतो. कारण आजचा मित्र उद्याचा कॉम्पिटिटर होऊ शकतो, ही भीती राजकारणात नेहमीच जिवंत असते. आणि कदाचित याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा वाढता प्रभाव हा केवळ विरोधकांसाठीच नव्हे, तर भविष्यातील राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो, असा अंदाज घेतला गेला असावा. यात आणखी एक अँगल म्हणजे पब्लिक परसेप्शन. आजच्या काळात राजकारण फक्त बंद दरवाजांमागे होत नाही, तर ते सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर आणि जनतेच्या मनात घडतं. जर मोठ्या प्रमाणावर खासदार फोडण्याची घटना घडली असती तर त्याचा संदेश जनतेमध्ये वेगळ्याच पद्धतीने गेला असता. विरोधकांना एक स्ट्रॉंग नरेटिव्ह मिळाला असता आणि सत्ताधाऱ्यांवर सत्तेसाठी काहीही असा आरोप आणखी तीव्र झाला असता. त्यामुळे हा निर्णय केवळ राजकीय गणितांवर नाही,
तर इमेज मॅनेजमेंटवरही आधारित असू शकतो. जर हा प्लॅन यशस्वी झाला असता तर ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटातील खासदार शिंदे गटात आले असते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद थेट दिल्लीमध्ये वाढली असती. त्यांचा मंत्रिपदावरचा दावा मजबूत झाला असता, केंद्रात त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली असती आणि महाराष्ट्रात भाजपावर त्यांचा दबाव वाढला असता. म्हणजेच एक स्पष्ट समीकरण तयार झालं असतं की शिंदे मजबूत झाले तर ते भविष्यात भाजपासाठी चॅलेंज ठरू शकतात आणि कदाचित हाच सर्वात मोठा धोका भाजपने ओळखला. याच दरम्यान एक सटल पण महत्वाचा सिग्नलही समोर आला की दिल्ली भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिंदेसोबत भेटच झाली नाही. राजकारणात अशा गोष्टी योगायोगाने होत नाहीत. प्रत्येक भेट आणि प्रत्येक न भेटणं ही स्वतःमध्ये एक संदेश असते आणि हा संदेश स्पष्ट होता की थोडं अंतर ठेवा आणि सध्या हा गेम पुढे नेऊ नका. दुसरीकडे ठाकरे गटाकडून ठामपणे सांगण्यात आलं की त्यांचा एकही खासदार फुटणार नाही आणि पवार गटाकडूनही अशाच प्रकारचे दावे करण्यात आले. म्हणजेच ग्राउंडवर विरोधकांची डिफेन्स मजबूत होती, पण तरीही जर दिल्लीकडून हिरवा कंदील मिळाला असता तर हा खेळ पुढे जाऊ शकला असता. म्हणजेच फायनल कंट्रोल अजूनही दिल्लीकडेच आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं. आता संपूर्ण चित्र मोठ्या फ्रेम मध्ये पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की एकनाथ शिंदे हे एक्सपान्शन मोड मध्ये होते, भाजप कंट्रोल मोड मध्ये आणि विरोधक सर्व्हायव्हल मोड मध्ये आहेत. आणि या तिन्ही गोष्टींवर अंतिम नियंत्रण कोणाचं आहे तर ते दिल्लीचे. म्हणजेच अंतिम निर्णय मुंबईत घेतला जात नाही, तो घेतला जातो दिल्लीमध्ये आणि हीच या संपूर्ण स्टोरीची किल्ली आहे. आणखी एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे की हा गेम फक्त आजचा नाही तर पुढील काही महिन्यांच्या राजकारणाचा ट्रेलर आहे. आज ऑपरेशन थांबलं असलं तरी पॉलिटिकल चॅनल्स अजूनही उघडे आहेत. संपूर्ण संपर्क पूर्णपणे थांबलेले नाहीयेत आणि योग्य वेळ येताच पुन्हा हालचाली सुरू होऊ शकतात. म्हणजेच आजचा ब्रेक हा एंड नाही तर एक स्ट्रॅटेजिक पॉज आहे. ही फक्त खासदार फोडण्याची गोष्ट नव्हती, हा होता सत्तेचा बॅलन्स कसा राखायचा, मित्र पक्षांना किती ताकद द्यायची आणि कधी त्यांना थांबवायचं याचा खेळ. आज ऑपरेशन टायगर थांबलंय, पण याचा अर्थ हा गेम संपला असं अजिबात नाही. कारण राजकारणात काहीच कायमचं थांबत नाही, ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतं आणि योग्य वेळ आली की पुन्हा सगळं वेगाने बदलू शकतं. मग पुढे काय होणार? एकनाथ शिंदे पुन्हा प्रयत्न करणार का? भाजप पुन्हा त्यांना ग्रीन सिग्नल देणार का? की हा प्लॅन कायमचा थांबला जाणार? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात पुढचा राजकीय स्फोट कधी होणार? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणात शांतता म्हणजे स्थिरता नसते, ती असते वादळ येण्याआधीची शांतता. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेम कधीच संपत नाही, तो फक्त पुढच्या मूवची वाट पाहत असतो. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.